शासनाचे मोठे अधिकारी येथून जातात, कलेक्टर जातो, मंत्री सगळेच जातात, त्यांना दिसते ना. महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज. या रोडाच्या रिपेअरिंगचं काम जवळजवळ आता 20 वर्षापासून नाही झालेलं आहे. इथं किती आतापर्यंत ॲक्सिडेंट वगैरे झालेला आहे? तसं 20 वर्षामध्ये म्हणाल तर ॲक्सिडेंट भरपूर आहेत, पण आता ह्या 2 महिन्याच्या कालखंडात या अवघ्या 2 महिन्यामध्ये मई ते जूनच्या दरम्यान 15 दिवसामध्ये 7 ते 8 लोक किंवा त्याच्यापेक्षा अधिक लोक पडले आहेत. तर आपण पाहू शकता की इथं 7 ते 8 असा मोठा आकडा हा ॲक्सिडेंटचा आहे, इथं अपघाताचा आहे इथं. तर ज्या ठिकाणी आपल्याला शासनाकडून काय मागणी आहे? शासनाकडून हेच मागणी आहे की ह्या रोडाला रिपेअर करून सुचारू ढंगानं करण्यात यावा, अन्यथा या रोडाला बंद करून देण्यात यावा. वाहतूक बंद होणे आवश्यक आहे अथवा दुरुस्ती होणे आवश्यक आहे. तर दोन्ही काम नाही होत असेल तर मग प्रशासन यासाठी जिम्मेदार आहे, कारण की ना तो रोडाचा किनारा भरून पाहावं आणि खड्डे पडलेल्या रोडाला तेही भरून नाही पावत. याबद्दल आपण शासनाला काही तक्रार वगैरे दिला आहात काय? हो, शासनाला तक्रार केली आहे. शासनाचे मोठे अधिकारी येथून जातात, तक्रार करण्याचा काही संबंधच नाही. पण मोठे अधिकारी जातात, कलेक्टर जातो, मंत्री सगळेच जातात, तर त्यांना दिसते ना कोणत्या रोडाची काय हालत आहे. म्हणजे लोक सांगतील किती, लोकांच्या सांगण्यावर त्याचे डोळे थोडी उघडतात, ते स्वतः डोळ्यानं पाहतात. तर अनेक पोलीस प्रशासनाचे सुद्धा गाड्या जातात आणि याच्यामध्ये खऱ्या अर्थानं मी आणि माझ्यासारखे लाखो लोक शासन आणि प्रशासनावर खऱ्या अर्थाने आरोप करतील. त्याचं कारण असे आहे की शासन आणि प्रशासन खुल्या डोळ्याने हे गड्डे रोडाची खस्ता हालत पाहून सनेरी ते काहीसुद्धा करण्याच्या इच्छेत नाही आहेत. आणि त्यावर वारंवार ह्या ठिकाणात ॲक्सिडेंट होतात. कोणी किनाऱ्याच्या पलीकडे पडतात, कोणी गड्ड्यात पडतात, कोणी जानानं जातात, कोणी अपंग होतात. मग याच्यात कारणीभूत कोण आहे? खऱ्या अर्थाने शासनच आहे ना. शासन आणि प्रशासन हे दोन्ही कारणीभूत आहे. काय सांगाल, काय मग कुठे चाललात आपण? आपण आमगावला चाललो. आपण इथं रोज येणं जाणं करताय काय? हो, डेली. या ठिकाणी अनेक मोठाले गड्डे दिसून येत आहे. काय आपल्याला काय शासनाकडून काय मागणी आहे? आपल्याला आयुष्य आहे रोडाला. काही कोणाचे काही ॲक्सिडेंट वगैरे होतात, काही काय आहेत गड्डे. आपले लहान मुलं आहेत, आपण गाडीवर त्यांना आमगावला सोडतो. हो, रिपेअरिंग करायला पाहिजे. या ठिकाणी आपल्यासोबत अनेक वाहतूक करणारे इथं आपल्यासोबत उपस्थित आहे. आपली गाडी या समस्या इतकी मोठी आहे की आपली गाडी लावून माध्यमांशी बोलायला आलेले आहेत. काय सांगाल, काय नाव आहे आपला? देवदास मेश्राम. कुठून? आमगाव. कुठे चाललात आपण? आमगावला जेवण राहिलं, गोंदियाला गेलता. आपण रोज इथं राहणदार करता का? हा, डेली अपडाऊन राहते, पण परेशानी पुष्कळ होते. रोड बरोबर नाही आहे ना. सर्वात पहिली मागणी आपली शासनाला काय आहे? शासनाला की रोड वगैरे दुरुस्त करायला पाहिजे असं आहे, कारण की बहुत परेशानी होऊन राहते. डेलीचे अपडाऊन आहे, गाड्या बिघडतात, हिल्ले रोडावर राहते, पंक्चर होते, मग आणखी परेशानी होते. कुठे जेवायला राहिला तर आणखी परेशानी बहुत प्रॉब्लेम आहे. बहुत प्रॉब्लेम आहे रोडाला. बहुत म्हणजे आपल्या मुलं आहेत लहान आम्ही आमगावला जातो. या ठिकाणी आतापर्यंत किती ॲक्सिडेंट झालेले आहे? झाले 5-6 झाले. तिथं मृत्यू. हा, इथे झाले ना. एकाच घरचे 2 भाऊ मरण पावले. अच्छा. हा, इथे या वेळेस तसं आहे. गेल्या 3 वर्षापासून आमगाव ते गोंदिया हा मार्ग 3 वर्षापासून रखडलेला आहे. हा तालुक्यातून जिल्ह्याला जोडणारा एकमात्र रोड आहे आणि या ठिकाणी अनेक खासदार, आमदार व अधिकारी या मार्गाचा वापर करतात. मात्र आतापर्यंत या ठिकाणी 7 ते 8 अपघात झालेला आहे आणि अनेक लोक मृत्युमुखीसुद्धा पडलेले आहे. मात्र जनप्रतिनिधी व अधिकारी मृतकांचा आकडा वाढवण्याकरिता वाट पाहत आहे की काय, असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर या ठिकाणी अनेक नागरिकांनी असं मत दिलेलं आहे की हा रोड निर्माण कार्य कमीत कमी या ठिकाणी डांबर रोड तरी करण्यात यावा. यासारख्या विविध बातम्या पाहण्यासाठी माझ्या महाराष्ट्र न्यूजला लाईक करून सबस्क्राईब करा व बातम्या देण्यासाठी संपर्क करा. सुमित ठाकरे, आमगाव.